नेहमीच विविध NGO तर्फे तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम राबवले जातात. आज कार्यशाळा मुलांसाठी जी राबवली त्याबद्दल काय सांगाल? आज आमच्या शाळेत संस्कारधाम विद्यालय फॉर द हिअरिंग इम्पेअर्ड इथे परिसर आशा आणि सर्वोदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचं एक दिवसीय जी कार्यशाळा राबवली गेली. यात आमच्या शाळेत 3 शाळांचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आणि परिसर आशा यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य आणि उपक्रम खूपच चांगला आहे. त्यामध्ये सर्व मुलांना त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कसं शिकवता येईल ते त्यांनी शिकवलं आणि मुलांनी खूपच चांगल्या पद्धतीने ते ॲडॉप्टसुद्धा केलेली तुम्ही बघू शकता. अत्यंत सुंदर सुबक मूर्त्या मुलांनी बनवल्या आणि मी आमच्या शाळेतर्फे परिसर आशा आणि सर्वोदय फाउंडेशन यांची अत्यंत ऋणी आहे. वेळात वेळ काढून त्याची तब्येत ठीक नसताना सुद्धा आल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी मुलांना खूपच प्रोत्साहन दिलं. प्रत्येक मुलांकडे जाऊन त्यांनी मूर्त्या कशा बनवतायत आणि त्यांच्याशी खूप चांगला संवाद सुद्धा साधला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे तिन्ही शाळेंचे मिळून आणि आता सर्व कर्णबधीर विद्यार्थी आहेत आणि त्यांनी तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने त्यांनी मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि मुळात इको फ्रेंडली का बनवायचं त्याचं महत्त्व काय हे या कार्यशाळेतून त्यांना समजवण्यात आलेलं आहे की POPच्या मूर्तींमुळे पर्यावरणाला किती धोका पत्करू शकतो आणि ते आपण साध्या प्रयत्नांमुळे ते आपण वाचवू शकतो पर्यावरण खूप सोप्या पद्धतीने. त्याबद्दल खरंच खूप छान उपक्रम झाला.